उंबरठा उत्पन्न निकषामुळे शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित. शासनाने नव्याने निर्णय घ्यावा. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे शासनाला निवेदन. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील उंबरठा उत्पन्न, थ्रेशोल्ड यील्ड व तंत्रज्ञान आधारित 50% भारांकन पद्धतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सन 2025-26 मधील जोखीम निकष कायम ठेवून आगामी हंगामासाठी नवीन शासन निर्णयात जुन्या वस्तुनिष्ठ निकषांचा समावेश करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पेरणी अयशस्वी, मध्य हंगामी प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीनंतरच्या नुकसानीसाठी पूर्वीप्रमाणे संरक्षण देण्याची, प्रत्यक्ष पंचनाम्याच्या आधारे नुकसानाचे मूल्यांकन करण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित कालमर्यादेत विमा भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि पीक विमा योजना अधिक सर्वसमावेशक व्हावी, अशी भूमिका माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी मांडली आहे. निवेदनवेळी शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजना हंगाम 2025-26 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 3 लाखाच्या वर शेतकऱ्यांनी या ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारीचा विमा उतरवला. 26 करोड रुपयाच्या वर स्वहिस्सा या ठिकाणी शासनाकडे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया या कंपनीकडे भरण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये उंबरठा उत्पन्न अधिक तंत्रज्ञानावर आधारित 50% भारांकन या पद्धतीने विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातल्या 101 मंडळात 110 मंडळातही विमा यावर्षी लागू न झाला आहे. सततचा पाऊस, महापूर, अतिवृष्टी या सगळ्या गोष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात हाहाकार माजला. शासनाने नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमध्ये भरपाई दिली, दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर केला, त्यामध्ये वणी तालुक्यासह यवतमाळ जिल्हा आहे. अशा परिस्थितीमध्ये 2025मध्ये 24 जून 2025मध्ये जो पीक विम्याच्या संदर्भात जुने 4 टिगर बंद करून या ठिकाणी नवीन 2च टिगर या ठिकाणी लावण्यात आले. उंबरठा उत्पन्न अधिक एस्टॅक तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धती, ही कार्यपद्धती अतिशय चुकी असून शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही. कारण उंबरठा उत्पन्नात अनेक मंडळं हे नदीच्या काठावर आहेत. त्यामधले 20 गावातले 16 गावं नदीकाठावर आणि उरलेले 4 गावं या ठिकाणी बिगर पुरबुडीमध्ये, अशा ठिकाणी पुरबुडी भागात 100% नुकसान झाल्यावर 4 गावाच्या भरोशावर उंबरठा उत्पन्न त्या 20 गावाचं काढणं अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही व्यवहाराला या ठिकाणी धरून नाही. त्याच्यामुळे करोडो रुपये शेतकऱ्यांचे विमा कंपनीला जमी होऊन या ठिकाणी हडप केला असा आमचा आरोप आहे. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो, मागील 2016 ते 2024पर्यंत पेरणी यशस्वी अयशस्वी झाली, हा टिगर या ठिकाणी लावला पाहिजे. मध्य हंगामी प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, एखाद्या वेळी महापूर येतो, दुष्काळ होते किंवा सततचा पाऊस होते, काढणी पश्चात आणि या संदर्भात उंबरठा उत्पादकाने स्थानिक हवामान बदल, अतिवृष्टीसह सलग नैसर्गिक आपत्ती विचार करावा. विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभाग यांची संयुक्त जबाबदारी पीक संरक्षण कायदा करण्यात यावा. कारण याला कालमर्यादा नाही आहे. कारण 31 जानेवारी 2026 ही मागच्या हंगामात मुदत होती, परंतु या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांनी शासन धोरणाची काटेकोर अंमलबजावणी न केल्यामुळे 3 लाखाच्या वर शेतकरी या ठिकाणी पीक विम्याच्या लाभापासून वंचित झाले. म्हणजे शेतकऱ्याच्या पैशावर जाणीवपूर्वक यांनी दिवसाढवळ्या डल्ला मारलेला आहे, दरोडा टाकलेला आहे. ही पद्धत शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो, आज माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र आदरणीय दत्ताजी भरणे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे आम्ही हे टिगर बदलण्याच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठवतं आणि शेतकऱ्याच्या संवेदनशील त्याचं होणारं नुकसान आणि संकटाच्या काळात आर्थिक स्थैर्य देणे, ही बाब
लक्षात घेऊन कल्याणकारी दृष्टिकोनातून शासनाने हे टिगर बदलून सर्वांना न्याय मिळेल असा पीक विम्याचा या ठिकाणी नवीन कार्यपद्धती अंमलबजावणीत आणावी.